अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शहांना पत्र। अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी। अमित शहांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये पार्थ पवारांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीचा उपाध्यक्षपदावर दावा। जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपसमोर राष्ट्रवादीचा प्रस्ताव। पार्थ पवारांच्या सूचनेवरून भाजपसमोर प्रस्ताव ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, जागा कमी आल्या म्हणून आमचा अध्यक्ष होणार नाही असं कोणीही समजू नये, मंत्री जयकुमार गोरे यांचं मंत्री शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर। धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांनी विश्वासघात केल्याचा भाजपचा आरोप। भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पत्र काढत सावंतांवर केले आरोप। सावंतांनी शिस्तभंग केल्यानं भाजप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघण्याची चिन्ह। भाजपला शिवसेनेकडून 2.5 वर्षाची ऑफर। प्रस्तावावर सध्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू। वरळीतील लक्ष्मीनारायण मंदिराला पालिकेची नोटीस। मंदिर 15 दिवसात रिकामं करण्याचे आदेश। मंदिर स्थलांतरित न केल्यास पालिका बांधकाम पाडण्याची शक्यता। मात्र लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्यास स्थानिकांचा विरोध। अमरावतीच्या कांतानगरमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी चोरीची घटना। 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी। लाखोंचा मुद्देमाल लंपास। पोलीस बंदोबस्त असतानाही चोरी झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। योगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यात आमदार मिलिंद नार्वेकर यांची एंट्री। कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवडीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। मुढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता। 2 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले जाण्याची शक्यता। महसूल विभागात कारवाईबाबत हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। रवींद्र तारू आणि तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं करण्यात आलं होतं निलंबन। सुषमा अंधारे यांना हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 17 तारखेला बोलावलं। तोंडी उत्तर देण्यासाठी दुपारी 2 वाजता हजर राहण्याच्या सूचना। सुषमा अंधारेंवर हक्कभंग प्रस्ताव करण्यात आला होता दाखल। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये मध्यरात्रीपासून एटीएसची कारवाई। गोपनीय पद्धतीनं मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी सुरू। मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो। डोंबिवली एमआयडीसीमध्ये नाल्यातून रासायनिक हिरवं पाणी रस्त्यावर। पिंपळेश्वर मंदिर रस्त्यालगतच्या नाल्यातून रासायनिक हिरव्या पाण्याचा प्रवाह थेट रस्त्यावर आल्यानं नागरिक संतप्त। एमआयडीसी आणि प्रदूषण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही। पालघर एमआयडीसीमधील एका कंपनीला भीषण आग। गणेशनगर परिसरात परफेक्ट कंटेनर कंपनीला भीषण आग लागल्यानं संपूर्ण परिसरात धुराचे लोट। डीजीसीएनं वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केले। चाचणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे यंत्रणांना आदेश। ड्युटीच्या आधी 12 तास वैमानिकांना मद्यप्राशन करू नये, डीजीसीएकडून स्पष्ट। परीक्षेत गैरप्रकारांना मदत केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार। राज्यस्तरीय समितीसोबतच जिल्हास्तरीय दक्षता समिती पथक कार्यान्वित। 10वी आणि 12वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळाचा निर्णय। पुण्यात पासपोर्ट मिळवण्यासाठी चारित्र्य पडताळणी 15 दिवसात होण्याची शक्यता। ऑनलाईन अर्जात वाढ झाल्यानं आणि प्रकरणं प्रलंबित राहत असल्यानं घेण्यात आला निर्णय। पुण्यात 5 दिवसात 5380 चालकांवर दंडात्मक कारवाई। 1 कोटी रुपयांची दंड वसुली। ट्रिपल सीट जाणाऱ्या बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई। दाऊदच्या साथीदाराशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात एका आरोपीला हायकोर्टाकडून जामीन। प्रदीर्घ कारावासाचा हवाला देत कोर्टाकडून जामीन मंजूर। 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। भंडाऱ्यात 10 दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या आरोपी डॉक्टरनं स्वतःवरच केला प्राणघातक हल्ला। ब्लेडच्या सहाय्यानं पोटावर केले वार।